टायमर सेट केला जाईल। लक्षात घ्या नांदकर टीम 4 षटकांसाठी मात्र 20 मिनिटं आपल्या दिली जातात। 20 मिनिटाच्या आत जर षटक कंप्लीट झाले नाही कदाचित आपण 1 मिनिट एक्स्ट्रा देतो कारण विकेट पडल्यानंतर थोडासा टाइम देखील लागतो। पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय। अकाउंट ओपन करतोय कपिल एका धावेने। धाव फलकावर आता धाव लागते एक चेंडू एक धाव। या स्पर्धेची अंतिम दिवसाची सुरुवात होतीये। मोठमोठे खेळाडू नक्कीच गोरसे ब संघामध्ये पाहतोय आणि तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आपण नांदकर टीम मध्ये देखील पाहतोय। प्रेक्षणीय लढत सर्व प्रेक्षकांसाठी निश्चितच पाहायला मिळणार आहे। तमाम प्रेक्षक जोडले जात आहेत यूट्यूबच्या माध्यमातून देखील। श्री इव्हेंट लाईव्ह या वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट लाईव्ह पाहतोय आणि या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकता। आणि तब्बल पहिला चेंडू झाला ना 250 प्रेक्षक हा सामना थेट लाईव्ह पाहताय सध्याच्या घडीला। क्या बात आहे, व्ह्यूअरशिप नक्कीच वाढेल आज श्री इव्हेंटची देखील कारण मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आहे। श्रद्धांजली चषक 2025 हा थरार आपण अनुभवताय आणि या थरारामध्ये कोणता संघ बाजी मारेल अक्षय थेटे पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फंबलिंग झाली आहे। एक धाव तर कंप्लीट केली तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का आणि 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्यात। जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। दोन्ही संघामध्ये चांगला तालमेल आहे। स्विचिटचा प्रयत्न तिथे अपील केली होती हलकीशी परंतु अपील स्वीकारली नाही। पंच नक्कीच सांगतायत की लेग बाईज होता तिथे आणि कोणती धाव मिळत नाही। 4 चेंडू 4 धावा अक्षय थेटेने पूर्णतः जखडून ठेवलाय दोन्ही फलंदाजांना। गोरसे सारख्या फलंदाजांना जखडून ठेवणं म्हणजे खरोखरच अव्वल दर्जाची गोलंदाजी अक्षय थेटेच्या माध्यमातून राहिली आहे। अक्षय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न हवैयाला चढवलाय। राज आहे चेंडू खाली आणि राजने टिपलाय झेल आणि पहिला फलंदाज झाला फेल। कपिल केनीची वापसी पहिला मोठा धक्का जय बजरंग गोरसाई टीमला। न्यू बॅटर मेघराज केने येतोय मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच पवनचा छोटा बंधू आज पवनची उणीव भासते टीम मध्ये परंतु तशी कामगिरी मेघराजला करावी लागेल। नक्कीच गोरसे संघ जगन्नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे। मांडा गावचे प्रसिद्ध उद्योजक श्री गजानन डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जगन्नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 जय बजरंग गोरसे संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय। जगन्नानांचं देखील सहर्ष स्वागत करेन। ते देखील हा सामना लाईव्ह पाहत असतील कदाचित त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये। दुसऱ्या बाजूने आपण नांदकर टीमला पाहतो। या विभागातील एक नामवंत संघ आहे। या विभागाचं नाव ज्याने मान ज्याने उंचावली तो संघ आणि त्यांचे खंदे समर्थक इथे पोहोचले दिलीपजी कोणकर साहेब। लांबवरनं खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील केली आहे फिंगर अप वन मोर आणखी एक मोठा धक्का लागलाय। मेघराज रूपाने धक्का क्रमांक 2 लागतोय भूमी 11 जय बजरंग गोरसाई संघाला।
शुभम दाखल होतोय. गोलंदाज अक्षय कोहली वेगवान गतीचा गोलंदाज, सातत्याने इम्प्रेस केलाय गोलंदाजीमध्ये आणि आज देखील चांगला खेळ करावा अशी अपेक्षा नक्कीच करतील तमाम प्रेक्षक नांदकर गावचे उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचा मी पुन्हा एकदा आभारी आहे. मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात आणि आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2025 मध्ये पहिला चेंडू अक्षय कोहलीचा वेगाने मोठी विकेट आहे मॅचची. या मॅचला कलाटणी देणारी विकेट पाहायला मिळते. संदेश केने या टीमचा कॅप्टन आता परततोय. धक्का क्रमांक 3 लागलाय भूमी 11 जय बजरंग घोडसे टीमला. मच पॉझिटिव्ह माइंडसेट पाहायला मिळतो नांदकर टीमच्या वतीनं. कारण त्यांच्या कॅप्टनने देखील म्हटलं आमच्या विरोधात किती मोठा संघ आहे ते आम्ही नक्कीच माइंडमध्ये ठेवत नाही. आम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटने नक्कीच खेळ करत असतो. आणि एका फुग्यावर लिहिलेलं एक छान असं वाक्य आहे की आपल्या वरती जे लिहिलंय ते आपल्या वरती घेऊन जात नाही, तर आपल्या जे आतमध्ये आहे ते आपल्या वरती घेऊन जातं. ऋषभ आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कोहली पुन्हा एकदा तेज आणि तर्रार. ब्लॉक हॉल मध्ये काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता चेंडू. अक्षय कोहलीची खासियत आहे, आपल्या गतीसाठी जाणला जातो अक्षय कोहली. हायम ॲक्शन लांब लचक पावलांचं रनअप सीम मध्ये गोलंदाजी करतो. बघायला देखील किती छान वाटतं अक्षय कोहलीची गोलंदाजी. तो लाईनअप, ती रनिंग जबरदस्त. एक मोठा खेळाडू आहे अक्षय कोहली. नक्की त्या संघामध्ये अक्षय कोहली सारखा खेळाडू हे देखील नांदकर टीमचं भाग्य आहे. राईट आर्म राऊंड द स्टंप्स, ओव्हर द स्टंप्स. आप ट्रॅकर अदललाय शरीरावर. वेगाने आला होता चेंडू. गतीला कल्पकतेने उत्तर द्यायचं होतं तिथे. बॅट फेकली आडबा बॅटनं क्रॉस बॅटर क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि एलबीच्या रूपात एक धाब येते. लेग बायच्या रूपात धाव फलकावर धाबांची टोटल झाली आहे मात्र आणि मात्र 5 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जणू काय फुटबॉलची स्कोरिंग केली जाते श्रीवेनच्या माध्यमातून असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि जेव्हा दोन मोठे संघ एका बाजूने भिडतात एकमेकांच्या, तेव्हा कुठेतरी अशा प्रकारचं बॅटल नक्कीच पाहायला मिळतं. डॉमिनेट करतोय सध्याच्या घडीला गावदेवी नांदकर संघ. गोडसे सारख्या मोठ्या संघाला नांदकर संघाने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघांना गार केलंय. पलटवार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अक्षय पुन्हा एकदा स्केअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू निघून गेला. गतीचा महारथी गती प्रदान करतोय. गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करतोय अक्षय कोहली. मॅजिकल गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 षटक पूर्णतः गावदेवी नांदकरच्या बाजूने राहिलेत. फ्रंट लाईन गोलंदाज अक्षय थेटेची का अप्रतिम गोलंदाजी झाली. भिवंडी एक्सप्रेस म्हणून जाणला जातो अक्षय थेटे आणि बोल बाळा राहिले. आज फुलटॉस चेंडू होता परंतु बॅटवर आला नाही. अपील केली होती परंतु आम्हाला उमेश केने सर सांगतील की लेग स्टिकच्या बाहेर पडत होता हा चेंडू. कात्रीत पकडलं गेलं नाही तिथे पंचांनी. आणि एक धाव मात्र धावफलकावर जोडली जाते. दुसरं षटक आता प्रगतीपथावर आहे. अंतिम चेंडू शेष आहे. धावफलकावर धावांची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पैसा वसूल सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय कोहली. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. राज कोणकर आहे तिथे क्षेत्ररक्षक आणि या हंगामामध्ये राज कोणकरचं क्षेत्ररक्षक काय लाजवाब राहिलंय. प्रभावित केले सर्व प्रेक्षकांना नांदकरच्या पाठीराख्यांना. कारण कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि कॅचेस पकडलेत नांदकर टीमने आणि मॅचेस देखील वॉन झालेत ते.
आणि बॉलर साहिल जाधव येतो बॉलिंग ट्रॅकवर. केंद्रीय चषकामध्ये मागच्या अंगामध्ये साहिल जाधवनं काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. तब्बल 8 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या अंतिम षटकामध्ये. तो साहिल जाधव आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आणि साहिल जाधवला या मैदानाचा नक्कीच पुरेपूर माहिती आहे मैदानाची, कारण सातत्याने इथे खेळत असतो तो. जेव्हा सुट्टीला कधी इथे येतो साहिल, आणि खूप सारे सामने नानकड टीमने या क्रीडांगणावर केले आहेत. गोडसे संघाला तेवढ्या या क्रीडांगणाची माहिती नाही आहे, कारण तिसरी स्पर्धा असेल आय थिंक की गोडसे संघ या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणावर खेळतोय. परंतु नांदकर संघ दरवर्षी या क्रीडांगणावर खेळत असतो. पहिला चेंडू साहिलचा, आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, बाटची एज लागतीये तिथे. एकही धाव येत नाही त्या चेंडूवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विचिचा प्रयत्न, तिथे एज लागली होती परंतु डायरेक्ट हिट लागेल का तर तिथे धावचीच्या स्वरूपात आणखी एक विकेट पडली आहे. आणखी एक मोठा धक्का लागलाय भूमी 11 जय बजरंग घोडसई ब संघाला. जिसमें बड़े मैच का बड़ा दम वो किशोर मुकादम मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. चांगला खेळाडू किशोर मुकादम, सातत्याने किशोरला आम्ही पाहत असतो युट्यूबच्या माध्यमातून देखील. मोठमोठ्या सामन्यामध्ये मोठमोठ्या इनिंग्स त्याच्या राहिल्यात, गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये आणि बॅटिंगमध्ये देखील दमदार कामगिरी राहिली आहे. तर नक्कीच काल देखील नाईटच्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलाय जय बजरंग घोडसी ब संघ. काल नाईटला खेळत होते आणि लगेचच सकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित देखील राहिले. यावेळी फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. आउटफील्ड खराब आणि त्याचा फायदा नक्कीच मिळाला घोडसेच्या बॅटरला. येतो हा पहिला धमाकाबला चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. धावफलकावर धाबा 11 मात्र जोडल्या गेल्यात आतापर्यंत. बॅटिंग थोडीशी कमकुवत राहिली. आठवा बाटने यावेळी खेळायचं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंच करण्याचा प्रयत्न झाला होता चेंडूला, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. लय मध्ये येणं खूप गरजेचं आहे फलंदाजांसाठी. चांगला चेंडू, काय अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. जखडून ठेवलाय पूर्णतः, पूर्णतः जखडून ठेवलाय. 5 चेंडू झाले तिसऱ्या षटकातील धावफलकावर धावा मात्र 11 जोडल्या गेल्यात. उत्कृष्ट अव्वल दर्जाची गोलंदाजी गोडसे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा साहिल, स्विचिचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षण काय अप्रतिम सजवलं गेलंय. शॉट थर्डमॅन खुला सोडला. डीप थर्डमॅनला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. फाईन लेग देखील आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक आहेत. बघायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ कोणताही क्षेत्ररक्षण आहे. लॉंग ऑनला देखील क्षेत्ररक्षक नाहीये. काय फील्ड रचना केली आहे. डीप मिड विकेटला, स्क्वेअर लेगला पूर्णतः क्षेत्ररक्षण मागच्या बाजूने, कारण तशा पद्धतीची प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन देखील पाहायला मिळतंय नानकर टीमच्या वतीनं. तर मनोहरजी गायकर प्रसिद्ध उद्योजक कोंढेरीचे, त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांना देखील
मी विनंती करतो या आपण श्रद्धांजली चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यायचे साहेब आणि त्यांच्या समेत या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय हरीश्वरजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालं आहे. त्यांच्याच माध्यमातून आपल्या ट्रॉफीज लाभल्यात या संपूर्ण स्पर्धेसाठी. प्रथम ते 5व्या क्रमांकापर्यंतच्या ट्रॉफीज आपल्याला लाभल्यात. अक्षय थेटे पुन्हा एकदा यावेळी बॅटच्या संपर्कात चेंडू बॅक क्लिपचा वापर केला. हाय बॅक क्लिप आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. आणखी एक येतोय चौकार. क्षेत्ररक्षणाची रचना पहा मित्रांनो, फिल्डिंगची रचना पहा. नानकड टीम कडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. ऑफ साइडचा पूर्णतः इलाका खुला सोडलाय. शॉट थर्डमॅन आता ठेवतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. या बेली मात्र चांगला चेंडू. जी प्लॅनिंग बनवली गेली आहे आणि एक्झिक्युशन देखील नानकड टीमच्या वतीने पाहायला मिळत आहे. प्रथमतः तशी फिल्डिंग पाहतोय मी या स्पर्धेमध्ये. अक्षय थेटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. वेगवान गतीचा चेंडू यशच्या वाकवल्या. यू विल मिस आय बी डेफिनेट हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज झाला आणखी एक बाद. देखील उपस्थित आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन येतोय. चला फास्ट केला थोडस, कारण वेळेची पाबंदी आपल्याला लवकरात लवकर सामना कंप्लीट करून दुसरा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. 11 सामन्यात आज संपूर्ण दिवसामध्ये. आपल्या शॉर्ट अँपूलचा फटका. राज आहे तिथे, त्याच्याकडनं चूक घडणार नाही. फिल्डर आहे. आणखी एक मोठा धक्का लागतोय भूमी 11 जय बजरंग गोरसे बी टीमला. पट्टीवर अक्षय थेटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रवाना होतोय. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. यावेळी खोदून काढलाय. चांगला फटका. सोनू आहे तिथे क्षेत्ररक्षक. किशोर मुकादना स्ट्राइक. किशोरला स्ट्राइकवर आणणं खूप गरजेचं असेल, कारण किशोर तो मोठा फलंदाज आहे ज्याच्यामध्ये क्षमता टासून टासून भरली आहे. किशोरकडे तेवढे मोठे फटक्यांची ताकद आहे. विस्फोटक फलंदाज आहे, विध्वंसक फलंदाज आहे. आपण सातत्याने कोणत्याही क्रमांकावर पाठवा किशोर मुकादमला, त्याच्या बॅटमध्ये दमखम नक्कीच पाहायला मिळतो. आडव्या बॅटना क्रॉस बॅटेड खेळण्याचा, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे एक मात्र धाव. इथे स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न किशोरच्या माध्यमातून. अंतिम षटकामध्ये आय थिंक सोनू शुभम येईल गोलंदाजी मार्कवर, कारण स्लॉ ग्रुपमध्ये शुभमला आपण सातत्याने पाहत असतो. 18 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 6 विकेट्स गमावले आहेत भूमी 11 जय बजरंग गोरसी ब संघाने. आणि आता अंतिम षटकाची जबाबदारी शुभमकडे सोपवली गेली. किशोर कशा पद्धतीने 6 चेंडू खेळून काढेल, किती धावा त्याच्या बॅटमधनं येतील अपेक्षा केली नसेल पाठीराख्यांनी गोरसे ब संघाच्या आणि संपूर्ण प्रेक्षकांनी देखील
की अशा पद्धतीचा एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. असं वाटलं होतं की गोडसे बी संघ टॉस जिंकून बॅटिंग घेतोय आणि मोठी धावसंख्या उभारेल, परंतु तशा पद्धतीचं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाही. सकाळचं सत्र पूर्णतः बॉलिंग मध्ये आपण काबीज करतो आपल्या नावावर. नानकर टीम कसलेली आणि फसलेली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. मॅचचा लिखाजोखा जर पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 4 रन्स 2 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 3 धाबा 1 विकेट, तिसऱ्या षटकामध्ये 5 धाबा कोणती विकेट मिळाली नाही, तिसऱ्या षटकामध्ये 6, चौथ्या षटकामध्ये 6 रन्स आणि 2 विकेट. आपट्याकर शॉट आंबुलचा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक अक्षय कोहली होता तिथे आय थिंक, आणि किशोर मुकादम सारखा मोठा फलंदाज आता बाद होतोय. खूप मोठा धक्का लागला आहे भूमी 11 जय बजरंग गोडसे बी टीमला. न्यू बॅटर योगेश येतो मैदानाच्या आतमध्ये. काय वेगाने फेकला होता चेंडू, वाईड येतोय. वाईडच्या स्वरूपात एक अवांतर धाव. पहिला वाईड आहे, पहिला एक्स्ट्रा खऱ्या अर्थाने या डाबातील. आणि कौतुक करेन नानकर टीमचं, काय जबरदस्त गोलंदाजी राहिले पहा. पहिला वाईड या षटकामध्ये येतो, तो पण अंतिम षटकामध्ये. ही क्वालिटी आहे गावदेवी नानकर टीमची. का मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ओळखलं जातं त्यांना, आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पेश करताना. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलची समाप्ती. धावफलकावर धावांची टोटल आता झाली 19 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये आता किती मोठे फटके मारतील गोडसेचे बॅटर, कारण आता एकही षटकार पाहायला मिळाला नाही या संपूर्ण इनिंगमध्ये. हे पहिल्यांदा घडतंय. अलॉंग दी कार्पेट एक धाव. तर नक्कीच जे ग्रामस्थ मंडळ सांगोडे कोंढीर बासुंदरीचे उपस्थित असतील, मांडा नांदकर कोणी उपस्थित असतील, त्यांनी या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. कारण मान्यवरांची मांदी आली असं म्हणायला हरकत नाही. अनेक मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. नांदकर गावचे नक्की दिलीपजी कोणकर साहेब असतील, त्यांच्या समवेत बलीदादा असतील, नक्कीच विनायक पाटील साहेब असतील, आणि त्यासोबत गोविंदजी सुतार साहेब, अभिमन्यू पाटील साहेब, किशोरजी सुतार, प्रेमजी पाटील साहेब. समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय अक्षय कोहली. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागलाय गोडसे बी टीमला. दिशांत येतोय की सूरज केलेसारखा एक मोठा खेळाडू देखील आज या संघामध्ये उपस्थित नाही. आपले चांगला चेंडू, आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. धावफलकावर धावांची टोटल जर पाहायला गेली तर मात्र आणि मात्र 20 धावा या स्पर्धेतील सर्वात कमी टोटल उभारली. भूमी 11 जय बजरंग गोडसे संघानं 20 धावांचं नक्कीच कुठेतरी 20 धावा बनवल्याने 21 धावांचं टार्गेट सेट केलंय.
30 चेंडू 21 ची गरज. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजी जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या नांदकर टीमसाठी झाल्या पाहिजेत, कारण त्यांच्या विरोधात एक मोठा संघ आहे हे विसरून चालणार नाही. नक्कीच गोलंदाजी आहे गोरसे संघाकडे, परंतु तेवढे चांगले बॅटर्स आहेत या संघाकडे. मोरेश्वर सुतार असेल, अक्षय थेटे, मयूर दलवी, संकेत दलवी, अंकित दलवी असेल, त्यानंतर अक्षय कोहलीला देखील विसरून चालणार नाही. तो देखील एक मोठा फलंदाज आहे. शुभम असेल, साहिल असेल, धीरज देखील असेल, मोठमोठे फलंदाज. आणि कोणता फलंदाज आता सलामीला येईल? मोरेश्वर सुतारच्या सोबतीला कोण येईल? कॅप्टन आहे खऱ्या अर्थाने मोरेश्वर सुतार, आणि पॉझिटिव्ह माइंडसेट नक्कीच पाहायला मिळाला त्यांच्या वतीनं. त्यांनी कॅप्टन जेव्हा टॉसमध्ये आले तेव्हा त्यांनी सांगितलं की असा काही मोठा प्रेशर आमच्यावर देखील नाही आहे, कारण आम्ही खेळत असतो मोठमोठ्या संघांशी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, आणि कुठेतरी आम्हाला या मॅचमध्ये देखील तशाच पद्धतीने खेळ करायचा आहे. आणि त्याहून अप्रतिम आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 21 ची गरज. जाऊयात संगीत कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे DJ NS ऑडिओचे सर्वेसर्वा नक्कीच नितीनजी मोगरे, यांच्याकडनं आपण संगीत ऐकणार आहोत. दरम्यान शुभागमन होतोय या कल्याण भिवंडी डोंबिवली आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकताय. सन्माननीय आदरणीय आमचे गुरुवर्य रोशनजी संते सरांचा शुभागमन होतोय. रोशन संते सर, विचार केला तर गोडसे संघ बॅटिंगला उतरला होता आणि तब्बल 5 षटकामध्ये मात्र 20 धाबा बनल्यात. 21 ची गरज नांदकर टीमला. अक्षय तेठे आणि त्याच्या समेत कॅप्टन नांदकरचे मोरेश्वर सुतार आपण सलामीला पाहतोय. ओपनिंग पेअर. विश ऑल द बेस्ट. गुड गेम साठी नक्कीच शुभेच्छा देईन. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा आहेत. पहिला चेंडू गोरसे टीमच्या वतीनं सेकंड इनिंगला आता सुरुवात झाली आहे. तर पडद्यावर पाय देऊ नका नांदकर टीम खेळाडू कक्षामध्ये, नक्कीच विनंती करेन. फुलटॉस पहिला चेंडूवर इरादे स्पष्ट चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अक्षय थेटेच्या बॅट्समधला पहिला बिग ब्लास्ट येतो हा चौकार. जबरदस्त फटका पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. पॉवरफुल अँड सक्सेसफुल. वंडरफुल अँड ब्युटिफुल. सो इलिगेंट, सो वाव. खऱ्या अर्थाने हा फटका खेळून काढला अक्षय थेटेने, पाठवून दिला सीमापार. षटकार. जबरदस्त सुरुवात नांदकर टीम साठी. स्विचचा प्रयत्न तिथे गॅप मध्ये चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतील तिथे. दोन धाबा. दोनच्या मदतीने धाव फलक आता पुढे सरसावतंय. 3 चेंडू 12 धाबा. असं वाटतंय कुठेतरी गोरसाई संघ अजून तेवढ्या तयारीत नव्हता. इथे चांगली बॅटिंग नांदकरच्या वतीनं. गोलंदाजी तर अप्रतिमच राहिली. एकने आता स्ट्राईक मोरेश्वर सुतारकडे येते, कॅप्टन या टीमचे. 13 धाबा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. तब्बल माफक लक्ष समोर आहे. 21 धाबांची गरज विजयासाठी. आणि आता
अर्धा पल्ला पूर्ण केलाय. 13 धाबा धावफलकावर पहिले षटक अजून मार्गस्थ आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, परंतु तिथे काय घडलाय, डायरेक्ट हिटची गरज होती, डायरेक्ट हिट लागलाय, परंतु अक्षय तेटे आय थिंक पोहोचलाय तिथे. पहिले षटक घेऊन जतीन बॉलिंग ट्रॅकवर गोडसेच्या वतीनं. अप ट्रॅकर त्याला पुल करण्याचा प्रयत्न ग्राउंडला केलाय. ग्राउंडेड स्ट्रोक आहे आणि चेंडू थांबणार नाही. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 धाबा दरम्यान कंप्लीट केल्यात. या दोनच्या मदतीने धावफलक आता 16 वर आपल्या पालामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता विजयासाठी मात्र 5 धाबांची गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये निराश केलंय सर्व समर्थकांना खऱ्या अर्थाने गोडसे टीमने. नक्कीच तब्बल पहिल्या सामन्यासाठी 450 व्ह्यूज होते आणि व्ह्यूज आता कमी होत आहेत कारण हा सामना एकतर्फी रंगतोय. 270 व्ह्यूज सध्याच्या घडीला. नक्कीच 270 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहे. ग्लान्स केलाय सॉफ्ट हँडेड, चांगला फटका, सेन्सिबल क्रिकेट मोरेश्वर सुतारच्या माध्यमातून. चांगला खेळाडू आहे मोरेश्वर सुतार. मिस्टर 360 डिग्री ऑफ नांदकर. कपिल केने आलाय. मलिंग आहे खऱ्या अर्थाने भिवंडीचा. कपिल केने खूप सारा अनुभव मोठमोठ्या मॅचेसचा, परंतु आज कपिलने बॅटिंग मध्ये निराश केलं. 8 बाटना फटका खेळून काढलाय. नशिबाची साथ देखील लाभली आहे तिथे. क्षेत्ररक्षक पळतोय आणि चेंडू मात्र निघून चाललाय. चौकाराने हा सामना फिनिश होतोय. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली. मेनी कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट्स नांदकर. सर्व समर्थकांचं देखील कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड अँड टफ लक. भूमी 11 जय बजरंग गोडसे. अशा पद्धतीचा खेळ होईल याची अपेक्षा कोणीच केली नसेल आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणी मोठं बारीक नसतं हे नक्कीच दाखवून दिलं या संघाने. आणि नांदकर टीम आता पोहोचलाय दुसऱ्या फेरीमध्ये. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट दॅट अबाउट अक्षय तेटेने गोलंदाजी करत असताना तब्बल 4 विकेट्स घेतल्या आणि बॅटिंग करत असताना वैयक्तिक 19 धावा बनवलेला आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.